नमस्कार, आरोग्यविषयीच्या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. आता चिंता सोडा, तुमच्या सौंदर्याची आणि काळजी आम्ही घेणार असे जाणून घेऊया डॉक्टर वैष्णवी स्किन लेजर क्लिनिकच्या होमिओपॅथी कन्सल्टचे ऑफर कालावधीमध्ये 25, 26, 27 मे रोजी तपासणी शिबिर सर्व उपचारावरती आकर्षक सूट. नोंदणी योग्य वेळी सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत. एक वेळ अवश्य भेट द्या. मेडिकोट हायड्रिक्स विषयांच्या फक्त जाणून घ्या. स्किन आणि हेअरसाठी मेजोथेरपी, चेहऱ्यावरील सकुलतेवरील उपचार, केसाच्या सर्व समस्यांवर उपचार, चेहऱ्यावरील काळे डाग, वांग यावर एकमेव उपचार, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, त्वचेवर सर्व प्रकारचे इन्फेक्शनवरील उपचार, स्किन आणि हेअरसाठी लागणाऱ्या पोषक आहाराविषयक मार्गदर्शन जाणून घेऊया डॉक्टर वैष्णवी यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी कुलथे बोकन. मी माझं एज्युकेशन होमिओपॅथीमध्ये कंप्लीट केलेलं आहे. अहमदनगरमध्ये माझं पूर्ण शिक्षण कंप्लीट झालं. मी त्याच्यानंतरनं क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला आहे, जो की मी पुण्याला प्रिस्टीन क्लिनिकमधनं केला आहे. मी तिथे थोडी प्रॅक्टिस केली आहे आणि त्यानंतर आता डिसेंबरमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला हा ब्रँच म्हणजे स्किन क्लिनिक ओपन केला आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर वैष्णवी स्किन लेझर आणि हेअर क्लिनिक. आपल्या इथे स्किनच्या रिलेटेड आणि हेअरच्या रिलेटेड सर्व समस्यांवरती उपचार होतात. तुमची काही ऑफर चालू आहे? ऑफर हो सर, आपली आता सध्या ऑफर चालू आहे. आपला कॅम्प आहे 25, 26 आणि 27 मे मध्ये. त्यावेळेस आपण असं केलंय की ज्यांना पॉसिबल नाही होत, कन्सल्टेशन चार्जेस 250 रुपीज आहेत आपले, बट त्यावेळेस आपण 111 म्हणजे 111 असे ठेवलेले आहेत की जेणेकरून आपल्याला सगळा क्राऊड कव्हर करता यायला हवा. स्किन आणि हेअर साठी मेजोथेरपी म्हणजे काय? मेजोथेरपीमध्ये काय असतं की मेजो सोल्युशन्स असतात. आपण ते PRP करतो, हेअर PRP. मग त्याच्यामध्ये मेजो सोल्युशन हे बूस्टरचं काम करतात. जसं की आपण एखाद्या झाडाला खत टाकतो, त्या हिशोबाने तशा प्रकारे ते मेजो सोल्युशन आपल्या केसांसाठी बूस्टरचं काम करतात हेअर ग्रोथसाठी. उन्हाळा आहे सध्या, उन्हाळ्यामध्ये लोक बाहेर फिरताय आणि स्किनचे भरपूर प्रॉब्लेम होत आहे. त्याविषयी काय सांग? ऍक्च्युली काय होतं, आपल्या इथे उन्हाळा आता तर खूपच टेम्परेचर आहे हे आपल्या सिटीमध्ये, संभाजीनगरमध्ये वगैरे म्हणा किंवा कुठेही, आणि हीट इतकी आहे. आपल्याला ऍक्च्युली सूर्याच्या किरणामुळे प्रॉब्लेम नसतो, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या रेडिएशनमुळे प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी एक प्रॉपर स्किन रुटीन मेंटेन ठेवायला हवं, ज्याच्यामध्ये तुमचा एक फेस वॉश येतो जो की तुमच्या स्किन टाईपचा असायला हवं. मॉइश्चरायझर येतं जे की स्किन टाईपनुसार असायला हवं, जे की एक ऑइल बेस असतं आणि एक जेल बेस आहेत, त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस आहेत. असे वेगवेगळे प्रकारचे मॉइश्चरायझरही अवेलेबल असतात. ते आपण स्किन अनालिसिस करून प्रेफर केलेलं बेटर राहतं. थर्डली असं की तुम्हाला जेव्हा तुम्ही उन्हात जाताय, नॉट नेसेसरी की तुम्ही त्याच्यासाठी उन्हातच जायला हवं. तुम्ही आता इथे जरी आपण प्रेझेंट आहोत तर त्याच्यामध्येही रेडिएशन प्रेझेंट आहे, कारण का आपली LED लाईट झालं, मोबाईलची स्क्रीन झालं, कम्प्युटरची स्क्रीन झालं, टीव्हीची स्क्रीन झालं, ते पण एक सॉर्ट ऑफ अमाऊंट मध्ये रेडिएशन थ्रो करतात आपल्याला. की असं नेसेसरी नाही की तुम्ही उन्हात जाताय तरच तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करायला हवं. तुम्ही इंडोर जरी असाल तरी सनस्क्रीन अप्लाय करायला हवं. मोस्टली लेडीजचा हा प्रश्न असतो की मी बाहेर जात नाही, मी घरात हाऊस वाईफ आहे, तर मी सनस्क्रीन कंपल्सरी लावायला का हवं, मी बाहेर गेले तरच मी सनस्क्रीन लावणार. पण असं काही नेसेसरी नाही. तुम्ही घरात असता, तुम्ही गॅस समोर काम करता, त्याची हीट असते, त्याची हीट जनरेट होते ज्यावेळेस आपण गॅस समोर असतो, त्यावेळेस आपल्या स्किनला ते अफेक्ट होतं, पिगमेंटेशन होतं. मोस्टली ज्या घरी लेडीज आहेत त्यांना सुद्धा पिगमेंटेशन, मेलेझमा वगैरे ह्या गोष्टी खूप आहेत. सध्या उन्हाळ्यामध्ये बरेच जण म्हणतात उन्हाळ्यामध्ये घामुळे येतात, चेहऱ्यावरती येत आहे आणि मेडिकल मधून नको ते औषध घेताय ना विचारता, याचा काही परिणाम होतो का? ऍक्च्युली घामोळा येणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये फंगल ग्रोथ होणं. आपल्या बॉडीवरती फंगस हा नेहमी प्रेझेंट असतो. तो काय काम करतो, तर आपल्या स्किनवरची जी डेड लेअर आहे ती खाण्याचं वगैरे त्याचं काम असतं. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्या बॉडीवरती असतो, प्रेझेंट असतो. तर तो एक्सेस अमाऊंट मध्ये ग्रो होतो, इरिटेशन क्रॉस होते त्याच्यामुळे, आणि मग घामोळे येणं किंवा खाज येणं, अंगावरती दुर्गंधी येणं, या सगळ्या गोष्टी होतात. पण त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व म्हणून मेडिकेटेड अँटी फंगल पावडर्स असतात किंवा मेडिकेटेड प्रिक हिल्स पावडर असतात, ज्या मेडिकेटेड आहेत. म्हणजे कॉस्मेटिक ब्रँडकडे जाण्यापेक्षा जे डर्मा ब्रँड्स आहेत त्याचे यूज केलेले बेटर राहतात, बाकी कुठले यूज करतात. पण फर्स्टली तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा, तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टशी,
आणि त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घ्या. पण ते डॉक्टरला न दाखवता काही मेडिकल मधून सांगताच खरं याचा दुष्परिणाम होतो का? हो 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 होतो, डेफिनेटली होतो. कारण ऍक्च्युली त्याचं डायग्नोसिस होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खूप प्रकार असतात, ते सांगू शकता? हा, तर प्रकार म्हणजे असे फंगल इन्फेक्शन असतात, कॅन्डिडायसिस असतात, परत ईस्ट इन्फेक्शन असतं, वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन असतात. उन्हाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त मोस्ट प्रमाणात कॉमन असतं. कारण त्याचं कारण याची काळजी काय घ्यावी आणि वेळेत उपचार कशी पद्धत आहे? हा, त्याची काळजी असं की तुम्ही सोप जो आहे अँटी फंगल कीटकॅनाझोलचा तो यूज करायला हवं. त्याच्यानंतर तुम्ही बॉडीचं मॉइश्चरायझेशन मेंटेन ठेवा. त्याच्यासाठी अब्झॉर्ब म्हणून एक पावडर आहे, ती बेनिफिट करते तुम्हाला. इचिंग वगैरे होत असेल मोस्टली बेबीजमध्ये, त्या ऍक्च्युली काय होतं आपल्या बॉडीची ह्युमिडिटी इतकी वाढते, स्वेटिंग वगैरे होते आपल्याला, तर ते एक प्रकारचं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट बॅक्टेरियाला फंगसला वगैरे भेटतं. मग त्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये ग्रो होतो. दिवसेंदिवस सुरकुत्या, चेहऱ्यावरती काळे डाग याचा परिणाम जास्त वाटतो आणि ऐन तारुण्यामध्ये बऱ्याच मुलांना पिंपल्स आणि ते काळे डागांचा परिणाम होतो. याच्यावर काय सांगा? याचं मेन कारण म्हणजे असं की मुलांना माहीत नसतं, मुलांना मुलींना ह्या यंग जनरेशनमध्ये ते काय करतात, टीव्हीवरती ऍड आली, कॉस्मेटिक ब्रँड अट्रॅक्शन असतं, हिरो हिरोईन्स वगैरे यूज करतात. ते सर्टन अमाऊंटमध्ये चांगलेही आहेत. त्याचे प्रत्येक गोष्ट सगळ्याला सूट होईल असं काही गरजेचं नाही. प्रत्येक माणूस हा इंडिव्हिज्युअल आहे. होमिओपॅथीचा हा मेन रूल आहे की प्रत्येक माणूस हा इंडिव्हिज्युअल आहे. जे मला सूट होईल ते गरजेचं नाही तुम्हाला सूट होईल, जे तुम्हाला सूट होईल ते गरजेचं नाही की मला सूट होईल. प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो, त्याचे रिक्वायरमेंट्स वेगळे असतात. प्लस जर माझी स्किन एकदम ड्राय आहे आणि मी जर ड्राय स्किनचे प्रोडक्ट्स वापरले तर ते मला हार्मफुल आहे. जर माझी स्किन ऑइली आहे आणि मी जर एक्सेस ऑइलवाले म्हणजे जे क्रीम बेस आहे ऑइल बेसवाले प्रोडक्ट जर वापरले तर माझ्या स्किनला ऑब्व्हियसली पिंपल्स, ऍक्ने वगैरे हा त्रास येणार आहे. मुलांना एवढं माहित नाही. सनस्क्रीन परचेस करतात लोक, पण त्याचं SPF किती असायला हवं, त्याचा स्पेक्ट्रम काय असायला हवा. SPF आता सनस्क्रीन म्हणलं की परचेस करतात, पण त्याचा SPF 50 असतो, 30 असतो, 15 असतो. आपण मोस्टली सजेस्ट करतो पेशंटला की SPF 50च्या पुढचं तुम्ही सनस्क्रीन यूज करा, तरच ते इफेक्टिव्ह आहे. कारण का आपल्याकडे जर पोल्युशन पाहिलं, ह्युमिडिटी पाहिली, प्लस जे टेम्परेचर जे वाढतंय त्या हिशोबाने आपण सनस्क्रीन वगैरे प्रेफर करायला हवं. जर तुम्ही सनस्क्रीन वगैरे नाही लावलं आणि बाहेर गेला तर इरिटेशन कॉज होतं उन्हाने, तुम्हाला घाम येतो, त्यावेळेस ऑइलचा एक लेअर येतो चेहऱ्यावरती आणि त्याच्यावर धूळ वगैरे बसणं, हे साऱ्या खूप कॉमन गोष्टी होतात. कारण का आपल्याकडे पोल्युशन हे खूप आहे, यामुळे स्किन डॅमेज होऊन जाते. वैष्णवीची डॉक्टर वैष्णवी उपचार पद्धती कशी याच्यावर? आपल्याकडे 2 प्रकारे ट्रीटमेंट होतात. ट्रीटमेंट पहिल्यांदा आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण त्याचं स्किन अनालिसिस करतो, त्याशिवाय आपण नाही सांगत. कारण त्यांची स्किन जोपर्यंत आपण डिटेलमध्ये चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला व्हिज्युअली जे गोष्टी दिसत नाही ते आपल्याला मायक्रोस्कोप म्हणजे स्किन अॅनालायझरने आपल्याला खूप डिटेलमध्ये त्या गोष्टी समजतात. ऍक्च्युअली पिगमेंटेशन कुठे आहे किंवा काय गरज आहे, ओपन पोर्स आहेत तर ते कसे आहेत वगैरे हे आपल्याला त्याच्याने समजतं. सेकंडली आपण मग त्यांना आपल्या ट्रीटमेंटचे 2 प्रकार आहेत. एक मेडिकेशनवाला ट्रीटमेंटचा भाग आहे आणि सेकंड जो आहे प्रोसिजरवाला आहे. मेडिकेशन हे त्याच्या अंडर येते एक होम रुटीन आपण पेशंटला देतो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ज्याच्यामध्ये फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे 3 गोष्टी कंपल्सरी असतात. त्याच्यानंतर मग तुमची मेडिकल काय रिक्वायरमेंट आहे, रिक्वायरमेंट इन द सेन्स तुमचा मेन प्रॉब्लेम काय, आपण त्याचा डायग्नोसिस करून त्याच्या अनुषंगाने तुम्हाला एक मेडिकेटेड क्रीम देतो, जे की सपोज पिंपल असेल किंवा पिगमेंटेशन असेल, डाग असतील, मेलेझमा असेल, वांगाचे डाग असतील, या सर्व गोष्टी आपण त्याचा डायग्नोसिस करतो आणि त्या हिशोबाने आपण तुम्हाला मेडिकेटेड क्रीम देतो. मग सिरम वगैरे पुढे अजून भरपूर त्याच्यामध्ये प्रकार आहेत. पण मोस्टली काय होतं की पेशंटला शॉर्ट अँड स्वीट, कारण इतकं बिझी शेड्यूल झाले की सगळ्या गोष्टी सगळ्या स्टेप फॉलो करणं नाही जमत. जरी पेशंटने इन्सिस्ट केला आम्हाला की नाही मी करू शकते ते फॉलो, तर आपण त्यांना पुढचं देतो. पण शॉर्ट अँड स्वीट म्हणजे जे इझिली अप्लाय व्हायला पाहिजे आणि पेशंटने ते कंटिन्युटीमध्ये ठेवलं पाहिजे, यासाठी आपण हे 3 स्टेप्समध्ये आपण पेशंटला मेडिकेशन देतो. सेकंडली आपल्याकडे प्रोसिजर आहे. तुमचं काय डायग्नोसिस होतं त्या हिशोबाने आपण प्रोसिजर करतो. आपल्याकडे हेअर PRP आहे, फेस PRP आहे, MNRF आहे, मिझो सोल्युशन मिझोथेरपीज आहे, बाकी सगळ्या मेडिकेटेड हायड्रोफेशियल्स वगैरे आहेत.
आणखीन खूप प्रकार आहेत, लेझरचे प्रकार आहेत, हेअर रिमूव्हल आहे, अँटी रिंकल आहे, अँटी एजिंग आहे लेझर. त्याच्यामध्ये आपल्याकडे टॅटू रिमूव्हलही आहे, म्हणजे ज्यांना टॅटू वगैरे असतात आपण ते रिमूव्ह करू शकतो परमनंटली. त्याचे सिटिंग्स असतात. कार्बन लेझर आहे, त्याचं खूप जास्त फॅसिनेटेड आहेत लोक कार्बन फेशियलसाठी. त्यानंतर ग्लुटाथिओनची ट्रीटमेंट आहे आपल्याकडे. अशा भरपूर प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. तुम्ही आता बोलताना मग ते वांग्याचं वांग्याची उपचार पद्धत कशी असते आणि ती कशी ओळखावी? बरेच जण ते मोठे होईपर्यंत थांबतात, तर मग ते वेळेत उपचार कसा असतात? वांग्याची डागचं असं स्पेसिफिक काय करते असं नाही, त्याच्यासाठी खूप सारे कारण आहेत. मोस्टली वांग्याची डाग येण्याचं कारण तुमचं सन एक्सपोजर असतं, त्याच्यानंतर तुमचं रुटीन मेंटेन नसणं, सेकंडली थर्डली तुम्हाला त्यामध्ये काय असतं फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये, पण फिमेलमध्ये मोस्टली दिसतात ते त्यांचं शेड्यूल आहे, स्लीप शेड्यूल, स्ट्रेस शेड्यूल ते काहीच व्यवस्थित नसतं. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तरी तुम्हाला वांग्याचे डाग येऊ शकतात. परत उन्हामध्ये वगैरे जास्त जाणं, जेंट्स लोकांमध्ये इथे आपल्याला पॅचेस दिसतात मोस्टली PIH, तर ते मोस्टली त्यांचं बाहेर वगैरे जाणं होतं. वांग्याचे डाग दोन्हीकडे सारखे नसतात, असिमेट्रिक असतात ते, म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येतं इकडे इकडेही आहे तिकडे, त्याचा शेप असा स्पेसिफिक नसतो. लवकर ट्रीटमेंट घेतली तर बेटर राहतं, नंतर उशिरा ट्रीटमेंट घेण्याचा रिकव्हरीचा कालावधी तो वाढून जातो. फक्त त्याच्या ट्रीटमेंट्स आहेत, वेलेज नावाचे ट्रीटमेंट्स आहेत, फक्त तुम्हाला रुटीनही मेंटेन करावं लागतं. प्रोसिजरही आहेत आपल्याकडे त्याच्यासाठी. अल्ट्रासॉनिक म्हणून प्रोसिजर आहे, कार्बन लेझरनी पण रिमूव्हल जे म्हणतो आपण त्याला, त्याच्याकडे त्यांनी बऱ्यापैकी रिकव्हर होतात वांग्याचे.